संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय। अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे। तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार। अजितदादांवरती जे आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार। कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतोय अशी शंका आहे। खून करायला त्यांनीच पाठवलंय, खंडणी मागायला सुद्धा त्यांनीच पाठवलंय धनंजय मुंडेंनीच। आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही, त्या एकाने कोणातरी घरी ठेवलाय, फेकून काय दिलाय घरून ठेवला असं पुढं, तो एक आरोपी सापडत नाही। हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची। याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत। याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागलाय अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय। आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही, पण आता आम्हाला काढायची वेळ आली, त्याला नाविलाज। म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात। जर ह्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं, दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेतात, मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं, जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात। लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही, त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या PSIची चौकशी होत नाही, हॉस्पिटल मधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही, झाली तर कारवाई काही केली जात नाही। याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर ह्यो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो, तो आरोपी संभळतोय बाहेर, आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली। तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय। जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते 2-3 जणांची, याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, एकमेकाला पळून लावणारे, पैसे देणारे, गाड्या देणारे, हे सगळेचे सगळे आले पाहिजे। त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे, ईडीची, धनंजय मुंडेच्या सुद्धा। हे पैसे आले कुठून, ही प्रॉपर्टी कशाची आहे, ही जी आता चौकशी नेमली, भ्रष्टाचार कुठं कुठं केलाय, कोणत्या योजनेत केलाय, हे सगळ्याचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे। जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणारे, आणि जी अजितदादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारी, हे लक्षात ठेवा।